माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पांडुरंग नांदेडकर यांचा हा फोटो आहे. हे 80 वर्षाचे ग्रस्त आहेत. यांना 25 वर्षापूर्वी मी ओळखतो. माझे सासरे डॉक्टर सुधाकर चांदसकर यांचे चांगले मित्र होते. माझे सासरे 2011मध्ये संशयास्पद पद्धतीने वारले आणि तेव्हापासून हा माणूस माझी सासू आणि चांदसकर फॅमिलीला कंट्रोल करतो आहे. हा माणूस संघाचा आहे. याची 3 मुलं आहेत. मोठा मुलगा देवगिरी बँकेचा CEO आहे. 25 वर्षापूर्वी तो कारकून होता. आता तो मला भ्रमिष्ठ म्हणतो. दुसरा मुलगा जो आहे प्रशांत, तो मंत्री अतुल सावेचा खाजगी सचिव आहे, म्हणजे कलेक्शनचं काम करतो तो मंत्रीसाठी. तिसरा प्रदीप नांदेडकर आहे, ज्याला आम्ही जॉब दिला होता, नोकरी दिली होती. मागील 2 वर्षामध्ये आमच्या विरुद्ध अपर्णा चांदसकर, माझ्या सासू, त्यांचे 2 मुलं आणि त्यांच्या सुना आणि शेजाऱ्या लोकांनी जे गंभीर कारस्थानं केलेली आहेत, गुन्हेगारी, त्या सगळ्यांचा सूत्रधार हे नांदेडकर आहे. अपर्णाताईंनी त्यांच्या लोकांनी 51 प्रकारचे गुन्हे केले. या सगळ्यांचं समर्थन नांदेडकरांनी केलेलं आहे. आमची वीज कापणं, पाणी तोडणं, डॉक्टर मनीषा जोशीला मानसिक छळ करणं, यांना माझ्यापासून तोडण्याचे प्रयत्न करणं, हे सगळे गुन्हे चांदसकर कुटुंबियांनी नांदेडकरांच्या सल्ल्याने केलेले आहेत. मी स्वतः नांदेडकरांना भेटलो. जवळजवळ 14 वर्षांनंतर त्यांना भेटलो. मी त्यांना 6 वेळा ऐकून समजून सांगितलं की मी तुमचं काही देणं घेणं लागतो, तुमचं मी काही नुकसान केलेलं आहे, काही व्यवहार आहे, तुम्हाला माझ्यामुळे काही झालेलं आहे. हे माझ्या घरी यायचे, मी त्यांना खाऊ पिऊ घालायचो. परंतु आता ह्यांच्याकडे संपत्ती, बंगला झाल्यामुळे आता ते आम्हाला गुन्हेगार ठरवतात आणि त्याच्यासाठी ते वाटते त्या कारस्थाना करतात, ते आणि त्यांची मिसेस. शेवटची त्यांची भेट माझी 1.5 महिन्यापूर्वी झाली होती आणि मी त्यांना तेच प्रश्न विचारले परत. तर त्यांनी त्यांच्या मनातली सगळी घाण बाहेर काढली आणि मग सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर आल्या आणि मग मी सगळे धागेदोरे जोडले आणि मग मी निष्कर्ष काढला की हा माणूस सूत्रधार आहे. आणि अपर्णा चांदसकर कल्याणमध्ये इथून त्यांना नेणं, तिथे बसून त्यांनी गुन्हेगारी करणं, तिथे आसपास आम्हाला घेरणं, हे सगळं जे कारस्थानाच्या मागे जे मेंदू आहे तो ह्या माणसाचा आहे. आता हे संघाचे स्वयंसेवक आहेत, महसूल खात्यामध्ये राहिलेले आहेत. काळा पैसा किती कमवला काय वगैरे मला त्यांच्याशी जायचं नाही आहे. त्यांची 3 मुलं काय धंदे करतात मला घेणं देणं नाही आहे. परंतु तुम्ही पांडुरंग नांदेडकर यांच्यावर जर कारवाई केली नाही, आणि माणूस किती वयाने मोठा हा विषय नाही. सोनिया गांधींनी जे गुन्हे केले त्याची त्यांना त्या बेलवर आहेत, त्या कधी जेलमध्ये जाऊ शकतात. 72 वर्षे त्यांच्याच वयाचे आहेत अपर्णा चांदसकर. हे ग्रस्त 80 वर्षाचे आहेत. आणि हा आजचा विषय नाही आहे, पण ह्यांना मी संधी दिलेली आहे. सगळा विषय झालेला आहे, सेवा दिलेली आहे. तर तुम्ही कारवाई करणार का? अन्यथा मी यांच्या घरावर हल्ला करेन. जबाबदारी तुमची असेल.